नमस्कार मंडळी, मी कल्पेश आणि माझी बायको दुर्गा. तर आम्ही चाललो आहे पुण्याला. सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही आता बाईकने निघालो आहे. सकाळच मस्करी करते, डोकं गरम होते माझं. मस्करी नाही पाहिजे. चला आम्ही बाईकने चाललो. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तर मित्रांनो, आम्ही लोणावळ्याचा घाट चढत होतो तेव्हा घाटात बघितलं तर एका मुलगा आणि मुलीचं ॲक्सिडेंट झालं होतं. खूप मोठं ॲक्सिडेंट झालं होतं. त्याच्यामध्ये मुलगा एकदम बाहेर फेकला गेला होता. नंतर मुलगा तर सापडला नाही, पण मुलगी सापडली लोकांनी शोधल्यानंतर. नंतर ॲक्सिडेंट बघितलं, मुलगा काय सापडला नाही. आम्ही नंतर मग तिथून निघालो. मित्रांनो, आम्ही पुण्यात पोचलेलो आहे. काय अवस्था झाली आहे बघा. हे हेल्मेटची अवस्था बघा, माझ्या तोंडाची बघा, शर्ट बघा, आणि अजून एक बरोबर आहे. माझं काय नाही झालं. खूप हसलो काय खूप. बाईक आपली, हे माझे शूज, ही पॅन्ट. सकाळी येताना वाईट वाईट शूज होते. आता हालत बघा माझी, हालत बघा. जाम हसलंय, जाम अवस्था बघून बेकार बेकार बेकारासारखे बसले इथे. तर गाईस, आम्ही पुण्यामध्ये पोचलेलो आहे. आम्ही 5:30 वाजता घरातून निघालेलो. इकडे पोचता आम्हाला 10:30 वाजले. कंटिन्यू आम्ही कुठे हे नाही, स्टे नाही घेतला, कंटिन्यू आलो इथे. तर इथे आल्यावर आम्ही रूम बुक आधीच केली नाही होती ऑनलाईन. इथे आलो आणि रूम शोधत होतो. रूम शोधायला एवढा प्रॉब्लेम झाला ना, खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम झाला. मी जवळजवळ 1 तास रूम शोधत होतो. इकडची लोकं पण एवढे हरामी आहेत ना, तुम्ही त्यांना विचारलं ना तर ते तुम्हाला कधीच सांगणार नाही व्यवस्थित. हे मला पटलं. आतापर्यंत मी ही गोष्ट ऐकून होतो, पण आता मला ही गोष्ट पटली की बाबा इथे कोणाला काय विचारायचं नाही, तुम्ही जे पण आहे ऑनलाईन बघा आणि तुम्ही या. तसं मग आता आम्ही ऑनलाईन बघून एक आलो आहे. हॉटेल राज म्हणून आहे, तर तिथे आम्ही आता स्टे केला आहे. 1100 रुपयाला, नॉन AC. थंड आहे रूम एकदम, ACची गरज नाही इथे मला वाटतं. तुम्हाला रूम दाखवतो. अशी रूम आहे ही दुर्गा आणि मी. बेड पण चांगले आहेत. हे बघा बेड खूप सुंदर असे चांगला. आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे, हा बाहेरचा व्ह्यू आहे. तर असं आहे, तुम्हाला यायचं असेल तर ऑनलाईन बुक करा. आणि मोठा सीन तर हा झाला की मी रूम बघायला जात होतो तर रॉंग साईडने चालवत होतो. तर आपल्याला पुण्याचे रूल काय माहिती नाही, तर रॉंग साईडने चालवत होतो. पोलिसवाल्याने पकडलं, फाईन मारलं. काय शोधता रूम. तर झालं ते झालं, आता जाऊ देत. लक्षात आलं आपल्या की बाबा नेक्स्ट टाईम पुण्याला येताना खूप वेळा विचार करून यायचा. तर चला, आता आम्ही जेवायला चाललो खाली. अर्धा जेवण झालं आणि लक्षात आलं आम्हाला व्हिडिओ काढायचा राहिला. पनीर भाजी, पनीर मसाला आणि रोटी, राईस. दुर्गाला नॉनव्हेज खायचं होतं. तिला मी आठवण करून दिलं की मंदिरात जायचं आपल्याला. बोललं रात्री खाऊ नॉनव्हेज, आता व्हेजच. राईस तुम्ही बघू शकता. माझ्या बायकोने पहिल्यांदा पनीर मसाला खाल्ला. पहिल्यांदा नाही खाल्ला, खूप वेळा खाल्ला, पण मी आज पोट भरून खाल्लं. मला आवडलं. खूप वेळा नाही खाल्ला, ही दुसऱ्यांदा वेळ असेल. नाही, खूप वेळा खाल्ला. कधी खाल्लं तुझं? खूप वेळा खाल्ला. पहिला पण खाल्ला. काय पण खाल्लाय खरंच. हां. पण मला खूप वेळा नाही खाल्ला. माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे माझ्यासोबत बोलते, हां, तुझ्यासोबत. माझ्यासोबत ही दुसरी वेळ असेल तिने पनीर मसाला खाल्ला.
पण नाही तर मला नाही आवडत, मी आज पहिल्यांदा खाल्लं. पहिल्यांदा तिने एवढी तारीफ केली आहे ना पनीर मसाल्याची, बोलते एक नंबर बोलते. खूप म्हणजे खूप आवडलं ते, मला पण आवडलं. कारण पहिल्यांदा कधी असं खाल्लं नाही म्हणजे एवढं टेस्टी पनीर मसाला, खूपच छान होता, एकदम भारी. पनीर बटर मसाला. पनीर बटर मसाला खूप टेस्टी. कधी आलात या हॉटेलमध्ये तर नक्की ट्राय करा. गाईज आता आम्ही तुळशीबागेत आलो आहे, दुर्गाला काय ना काय खरेदी करायचं आहे म्हणून. असं आहे तुळशीबाग. बघूया दुर्गा काय घेते. Cheers guys. Cheers दुर्गा. दिवसाचा ज्यूस. तर गाईच आम्ही एका तासाचा विचार करून आराम करत होतो, पण त्याच्यावर आम्ही 2 तास आराम केला. आता वाजले 6 आणि आता आम्ही रेडी होऊन चाललो आहे दगडूशेठ गणपती मंदिरमध्ये चाललो आहे. तर चला मंदिरमध्ये. गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया. तर मित्रांनो बघा किती गर्दी आहे इथे. मित्रांनो लाईन लागली आहे. तर आम्हाला वाटतं लगेच दर्शन होईल, मोठी लाईन आहे. गाईज देवाचे दर्शन झाले गणपती बाप्पांचे. तर आता आम्ही ते उकडीचा मोदक घेतला आहे. कसा आहे मोदक? खूप छान. ₹30. काहीच मंदिराला ना सुरेख असे नक्षीकाम केलेलं आहे, बघू शकता. हत्ती वगैरे, ते घोडे, मस्त छान. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होते कायली. गाईज आता आम्ही जेवायला बसलोय. नाईट लंच प्युअर व्हेज. आपल्याला मात्रच खायचं होतं, बोकडाचं मटण, फिश, काय काय बघत होती ना तेवढं खायचं होतं. तर माझ्यामुळे जबरदस्ती तिला खावं लागतं, पण तिला आवडलं आहे. व्हेज मराठा छान आहे, चांगलं आहे.